राज्यामध्ये गॅस सिलेंडरला गळती लागली असून आंबेडकरी समाजाने त्या गॅस सिलेंडरचा स्फोट केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे भीमराव हाती आंबिरे यांनी केलं आहे। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कुरुंदा येथील प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की वसमत मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ज्या उमेदवार आहेत त्यांनी तुम्हाला कधी जय भीम केला आहे काय? त्यांचा काय संबंध? कोणालाही आणायचं आणि ठेवायचं। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिकिटाचा बाजार केला जात असल्याचा आरोप भीमराव हाती आंबिरे यांनी केला आहे। नेमकं काय म्हणाले भीमराव हाती आंबिरे? कुरुंद्याला 16 तारखेला सभा आहे, तुम्ही आले पाहिजे। बांधवांनो, आज सगळीकडे गॅस सिलेंडर आहे ना, गॅस सिलेंडर लिकेज झाले। गॅस लिकेज झाला की काय होतं? सगळीकडे वास उडतो किंवा स्फोट होतो आणि त्या स्फोटामध्ये आंबेडकरी माणसंच मरू लागलेले आहेत। काय मी फार इथे मोठी उमेदवार नाही, पण मी बोलतो याच्यासाठी की तुम्ही कोणाला तिकीट देताय? काय संबंध? ज्या आज उमेदवार आहेत त्या उमेदवारी घेण्याच्या अगोदर त्यांनी कधी तुम्हाला जय भीम केलं? काय ओळख पाळख? कोणाला आणायचं, उचलायचं, ठेवायचं? वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिकिटाचा बाजार केला जातो। परभणी सारख्या विधानसभेच्या जागी आपण सगळे बांधव आहात, अनेकांनी कुणा ना कुणा निवडणुका लढवल्यात। साधा ग्रामपंचायतचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपण वकिलाकडे जातो दळवी साहेब, आणि फॉर्म बघून भरत असतो। विधानसभेचा फॉर्म रद्द होतो, उसमें भी दाल में काला है, 3 कोटीची डील झालेली आहे। म्हणजे वंचित आघाडी तिकीट विकणे। भाऊ, वंचित आघाडीकडून उभं राहायचं असेल तर भाजपा पैसे देते, त्याचा फॉर्म काढायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीवाले पैसे देतात। म्हणजे दोन्हीकडून फायदा, दोन्हीकडून फायदा। उमेदवाराचं मत मात्र तुमचेच हातात। आमच्या परभणीचा मागचा लोकसभेचा उमेदवार पंजाब डग 96,000 मतं मिळाली त्याला। आंबेडकरी मतं होती सगळी, ती 96,000 मतं घेऊन मोठा झाला आणि काल तो कुठे गेला? भारतीय जनता पार्टीत गेला। मी भारतीय जनता, लोक म्हणतात मग वंचितला बी टीम आहे भाजपाची, ट्रोल करतात आणि आमचे बिचारे कार्यकर्ते मला अनेकदा भाषणात सांगतात की वंचित बद्दल बोलू नका। अरे खरं बोलावं लागेल, खऱ्याला खरं बोलावं लागेल ना। आणि मला ट्रोल करण्याची कोणाची हिंमत नाही। भीमराव हाती आंबिरे माझ्या नावामध्ये दादा आहे। दादा, दादा म्हणजे गरीब माणसाचा भाऊ आहे आणि जे खेटल त्याला तयार करून दांडेगावकर साहेबांसारख्या माझ्यासोबत माणूस आहे। दांडेगावकर साहेबांनी आमदार केलं आणि अनेक मागासवर्गीय कार्यकर्त्याला मोठं केलं। दांडेगावकर साहेब साखर कारखाना आहे तसं तुम्ही मीठ पण तपासा, कारण जे जे मीठ खातात ते बेईमान होता, त्याच्यापूर्वी मीठ पण बदला तुम्ही। काय आता गिरगावला सभा झाली, मी तिथे बोलणार होतो, जे जे कार्यकर्ते दांडेगावकर साहेबांनी केले ते बेईमान झालेत, पण दांडेगावकर साहेब कधीही कोणाला गरीब माणसाला सोडलं नाही। मला विश्वास आहे, मी अनेक गावात गेलो, अनेक ठिकाणी सांगितलं। हट्टा असेल आता इंजन गावामध्ये बांधवानं जाता जाता एकच मिनिट घेतो तुम्हाला की आमदार किती कूटनीती करतो। तिथं बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झाली 27 तारखेला, 28 तारखेला 29 त्यांना पण तिथं बुद्ध मूर्ती दिली होती। लोकांनी काय केलं, तिथं दांडेगावकर साहेबांच्या हस्ती मूर्ती मला बोलवलं, त्यांना बोलवलंच नाही। म्हणून 29 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता माझ्या इंजनगावच्या मातंगांनी बौद्ध बांधवांमध्ये भांडण घडून आणलं। इकडचे 10-5 जणांचे डोके फोडले, तिकडचे 10-5 जणांचे डोके फोडले। मला तिथे आमच्या राहुल पाटील साहेबांचा फॉर्म भरायचा होता, पळत त्या गावात यावं लागलं। त्याचा पुढचा इतिहास आहे का? कारण 150 जणांना तिथे अटक केलं भाऊ। 307 ची फिर्याद लिहून घेतली, 307 ची फिर्याद लिहून घेतली। मग मी मातंग समाजाला, आमचे भारत बळवंते आणि तिथले उत्तमराव सोनटके कार्यकर्ते घेऊन सांगितलं, बांधवानो अरे भार मान आपण भाऊ भाऊ आहेत, एका बाजूला राहतो, भांडण करून काय मिळणार आहे? 307 मध्ये जर जेलमध्ये गेला तर 1-1.5 महिना तुम्ही जेलमध्ये जाणार।
आणि 7-12 सुद्धा मातंगाला बौद्धाला कोण देणार आहे? कोणाजवळ शेती? 1.5-2 महिने जाणार, त्यांना समजून सांगितलं, ते ऐकलं. नाट्याचा अंक पुढे भाऊ तुम्हाला माहितीये. बांधवांनो, आपण जेव्हा बघतो तेव्हा जाती बांधी भांडणं होतात, तेव्हा पोलीसवाले सगळ्या समाजाला मिळून मिटवायचा प्रयत्न करतात की नाही? सांगतात बाबा तुम्ही भांडवल मिटवा. पण तिथं नवीनच झालं. आम्ही म्हणतोय आमचं मिटलं, तिथला पीआय म्हणतो नाही 307 लागणार तुमच्यावर. आम्ही पुन्हा बोललो की बाहेर जातो, तिथं आमदाराचा फोन येतो, पार तिला घरी बसवलं. ती रश्मी, कारण जातीय दंगलीचा रिपोर्ट डीजी पर्यंत जातो. रश्मी शुक्लापासून प्रेशर होतं की यांच्यावर 307 लागू द्या आणि महारामांगाचं भांडण लागू द्या आणि राज्यभरामध्ये मताची पोळी भाजू द्या. पण बांधवानं, माझे बांधव ऐकले नाहीत. म्हणून जाता जाता आपल्याला विनंती करतो की देवेंद्र फडणवीस नावाचा या राज्याला लागलेला भस्मासूर, तो हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडण लावतो, मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावतो, महार आणि मातंग मध्ये भांडण लावतो. पण बंधूंनो, आपल्याला एक राहायचं आहे. आणि ज्या पवार साहेबांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर महाराष्ट्र एक संघ ठेवलाय, त्या पवार साहेबाला, उद्धव साहेबाला, राहुल गांधीला आपल्याला साथ द्यायची आहे. आणि येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाला मतदान करून दांडेगावकर साहेबाला आमदार आणि नामदार